नमस्कार मंडळी, चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज अशी झणझणीत चटपटीत आणि मसालेदार अशी धाबा स्टाईल आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे। दहीमध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि मसाले टाकलेले आहेत। कांदा लसूण मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर आणि लिंबू पिळलेला आहे आणि मस्त मिक्स करून ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे 5 मिनिटासाठी। तोपर्यंत इकडे कांदा, शिमला मिरची, आले लसूण आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे। तोपर्यंत लगेच इकडे पॅन ठेवायचा गरम करायला। पॅन गरम झाला, तेल टाकायचं आहे। तेलामध्ये लगेच जिरे आणि मोहरी टाकायचे आहेत। भाजी एकदम भन्नाट अशी होणार आहे। तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि खाल तर त्यामध्ये टाकायचे आहेत कांदा परतायला लागला की मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर कांदा मस्त लालसर असा लवकर परतला जातो। त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, आले लसूण ठेचून घेतलेले टाकायचे आहे, टोमॅटोही टाकायचे आहेत। त्यामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत आलटून पलटून थोडा वेळ पलटी करायचं आहे। आणि जी आपण ग्रेव्ही बेसन पीठ आणि दहीची बनवली होती ती खूप छान अशी मस्त भिजलेली आहे, मुरलेली आहे। तर बघा ती यामध्ये टाकली, परत मिक्स करून घ्यायचं आणि परत वरून मी घरकुल मटन मसाला टाकलेला आहे। अगदी भन्नाट अशी चव येते यानं। तर आपण सोयाबीनच्या वड्या धुवून घेतल्या तरी चालतात किंवा गरम पाण्यात उकळून घेतल्या तरी चालतात, पण त्यामध्ये मीठ ॲड करायला विसरायचं नाही, कारण चवदार ह्या मीठ ॲड केल्यावरच लागतात। तर त्यामध्ये मस्त मिक्स करायचं आहे। 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे। सोयाबीनची भाजी खूप सुकी लागते आणि खूप जणांना ती आवडत नाही। अगदी टिफिनला म्हणा किंवा पार्टीला म्हणा किंवा पाहुणे मंडळी घरी आल्यावरती भन्नाट अशी भाजी आहे। साहित्य नॉर्मल आहे, जेणेकरून आपल्या घरी नॉर्मली हे बेसन पीठ आणि दही असतं आणि दही नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ताकही वापरू शकतात। अगदी अशी भन्नाट अशी भाजी झालेली आहे। सुगंधही खूप सुंदर आहे। धाबा स्टाईल अशी भाजी असती ना, नक्की तशीच झाली आहे। आणि मी पहिल्यांदा बनवली होती तेव्हा मला वारंवार ही भाजी बनवायला लागती। खूप अप्रतिम आवडलेली आहे। अगदी लहान मुलांनी पण आणि माझ्या मिस्टरांनी पण खूप आवडीनं खाल्ली आणि कौतुक केलेलं आहे। खूप मसालेदार असे तेल सुटलेलं आहे। खूप छान सुंदर अप्रतिम आहे, असं राहवत नाही, एवढी सुंदर भाजी झालेली आहे। चला तर मग आम्ही मारतो आहोत। तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। बाय।